स्थानिक स्तराच्या संस्थांच्या निवडणुकीमध्ये मूळ ओबीसी असलेल्या उमेदवारांना संधी द्या अशी सूचना शरद पवारांनी पक्षाच्या कोर कमिटीच्या बैठकीत पदाधिकारी, आमदार आणि खासदारांना केल्याची माहिती कळतेय। ज्या ठिकाणी मूळ ओबीसी उमेदवार मिळणार नाही, केवळ त्याच ठिकाणी पर्यायी कुणबी प्रमाणपत्र मिळालेल्या इच्छुकाला संधी द्या असं सांगितल्याचंही सूत्रांकडून कळतंय। या बैठकीमध्ये पुन्हा एकदा कुठल्याही परिस्थितीमध्ये भाजपसोबत युती नको असा पुनरुच्चार देखील शरद पवारांनी केल्याचं सूत्रांनी सांगितलंय। दरम्यान मूळ खरे ओबीसी ही पवारांची भाषा आपल्याला पटत नसल्याचा हल्लाबोल महसूल मंत्री बावनकुळे यांनी केला आहे। ही भूमिका आदरणीय पवार साहेबांची अगदी मंडल आयोगाच्या अंमलबजावणीपासून आदरणीय पवार साहेबांनी कायम ही जी भूमिका घेतली, समाजामध्ये एक सौहार्द राहिलं पाहिजे या पद्धतीने 18 पगड जातींना सोबत घेऊन चालत असताना जिथे संधी द्यायची शक्यता आहे त्या ठिकाणी त्या समाज घटकाला संधी दिली पाहिजे, ही भूमिका मला वाटतं पवार साहेबांनी मांडली। आणि तुम्ही बघत असाल मधल्या काही काळामध्ये महाराष्ट्रामध्ये जातीय सलोखा टिकला पाहिजे हे जाहीरपणे व्यासपीठावरून मांडणारं जर राजकीय नेतृत्व कोण असेल तर आदरणीय पवार साहेबांनी आग्रहानं ही भूमिका या दृष्टीने मांडली, जेणेकरून जो एक सामाजिक न्यायाची भूमिका आहे ही पवार साहेब कायमच मांडत आलेत। आणि आजची मला वाटतं सूचना ही त्यामधलीच ही पुढची कडी होती। खरेखुरे ओबीसी कोण काय हे त्या ठिकाणी त्यांची भाषा मला काही कळत नाही, पण या राज्यातला मायक्रो ओबीसी 353 जातीच्या प्रत्येक समाजाला या ठिकाणी निवडणूक लढता आली पाहिजे। या राज्यातल्या 18 पगड जातीच्या सर्व ओबीसी समाजाला निवडणुकीमध्ये भाग घेता आला पाहिजे आणि त्यामुळेच 27% ओबीसी आरक्षणाचा निर्णय झाला। देवेंद्र फडणवीसजींनी सुप्रीम कोर्टातनं त्या ठिकाणी योग्य बाजू मांडली आणि आज आमच्या सरकारच्या पुढाकाराने 27% ओबीसी आरक्षण परत आलं आणि म्हणूनच या ठिकाणी प्रलंबित निवडणुका लागल्या आणि म्हणूनच या ठिकाणी आज खऱ्या अर्थाने आमच्या सर्व समाजाला त्या ठिकाणी या निवडणुका लढता येत आहे।